अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। कार्यालयात खुर्च्या रिकाम्या असतात आणि प्रभारी मुख्याधिकारीही अजून रुजू झालेले नाहीत। यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं खोळंबली आहेत। या अनागोंदी कारभाराकडे जिल्हा प्रशासन कधी लक्ष देणार हाच प्रश्न आता विचारला जात आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायत जिथे नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात तिथेच आज नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाट बघावी लागत आहे। नुकत्याच केलेल्या पाहणीत असं दिसून आलं की दुपारी 3 वाजतानाही कार्यालयातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या। जेव्हा उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाली। साहेब दौऱ्यावर गेले आहेत, जेवण करायला गेले आहेत किंवा आताच येतात अशी नेहमीची उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला। या नगरपंचायतीची अवस्था तर आणखी बिकट आहे। येथील मुख्याधिकारी मॅटर्निटी लिव्हवर असल्यामुळे नांदगाव पेठ नगरपंचायतीतील मुख्याधिकारी भालचंद्र यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी अजूनही हा प्रभार स्वीकारलेला नाही। यामुळे भातकुली नगरपंचायतीचा संपूर्ण कारभार राम भरोसे चालण्याचं चित्र दिसत आहे। याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, ज्यांनी लहान सहान कामही रखडत आहेत। जिल्हा प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। ही होती भातकुली नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची स्थिती। अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुख्याधिकारी पदाचा प्रभार अजूनही कोणी स्वीकारलेला नाही। अशा परिस्थितीत विकास कामांना गती कशी मिळणार आणि नागरिकांच्या समस्या कशा सुटणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आहे। आता यावर जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे।